नमस्कार मुलींनो, मी सौ दीपाली मोटेगावकर टीचर. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा अभ्यास करणार आहोत. ह्या विषयामध्ये जरी पुस्तकातला धडा 6वा असला तरी या भागातला हा पहिला धडा आहे. वनस्पतीचे वर्गीकरण याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. विद्यार्थिनींनो, आपल्याला माहीतच आहे की पृथ्वीवरील सजीवसृष्टी ही वैविध्यपूर्ण आहे. प्रत्येक सजीव आपले रूप, जीवनपद्धती अशा लक्षणात दुसऱ्या सजीवांपासून अतिशय वेगळा असतो, भिन्न असतो आणि म्हणून तो स्वतःची अशी एक वेगळी ओळख जपतो. यालाच आपण जैवविविधता असे म्हणतो. आता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या आजूबाजूला जी सजीवांमध्ये विविधता आहे, ह्या विविधतेचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे, पण परिपूर्ण अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याकडे वेळ खूप थोडा आहे, तर कमी कालावधीत ह्या सजीवांचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय बरं करता येईल? अगदी बरोबर, हा अभ्यास करण्यासाठी आपल्याला सजीवांचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. मग सजीवांचे वर्गीकरण म्हणजे काय? तर सजीवांमध्ये असलेले असंख्य प्रकार व विविधता यामुळे त्यांचे पद्धतशीर गट पाडणे आवश्यक आहे. सजीवांमधील फरक ओळखून साधारण समान गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात. मग आता सजीव म्हणजे काय बरं? तर सजीव म्हणजे प्राणी आणि वनस्पती होय. या सजीवांचं विटाकारने पंचसृष्टी पद्धतीने केलेलं वर्गीकरण इयत्ता 8वीमध्ये तुम्ही शिकलेलाच आहात. हे वर्गीकरण करताना काही मुद्दे विचारात घेतले गेले. पहिला मुद्दा होता की या सजीवांची पेशी रचना काय आहे, म्हणजे ही पेशी आदिकेंद्रकी आहे की दृश्य केंद्रकी आहे. आदिकेंद्रकी पेशी म्हणजे अशा पेशी की ज्यांच्या केंद्रकाला कोणत्याही प्रकारचे केंद्रकीय पटल नसते. आणि दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे अशी पेशी की ज्यामध्ये केंद्रक हे पटलबद्ध असते, म्हणजेच त्याला केंद्रकीय आवरण असते, केंद्रकीय पटल असते. दुसरा मुद्दा विचारात घेतला गेला की ह्या सजीवांची शरीररचना कशी आहे, म्हणजेच हे सजीव एका पेशीने बनलेले आहेत की अनेक पेशींनी बनलेली आहेत, एकपेशीय आहेत की बहुपेशीय आहेत. पुढचा मुद्दा विचारात घेतला गेला की ह्या सजीवांची पोषण पद्धती कशी आहे, म्हणजेच हे सजीव स्वयंपोषी आहेत की हे सजीव परपोषी आहेत. मग हे वेगवेगळे मुद्दे विचारात घेऊन सजीवांचे अशा प्रकारे वर्गीकरण केले गेले. जेव्हा सजीवांची पेशी ही आदिकेंद्रकी आहे तेव्हा तिचं वर्गीकरण मोनेरा या सृष्टीमध्ये केलं गेलं. जर सजीवांची पेशी दृश्यकेंद्रकी असेल तर तिचं वर्गीकरण हे एकपेशीय म्हणजे शरीररचनेवर आधारित एकपेशीय आणि बहुपेशीय असं केलं गेलं. दृश्यकेंद्रकी एकपेशीय सजीवांचं वर्गीकरण प्रोटिस्टा ह्या सृष्टीमध्ये केलं गेलं. तर दृश्यकेंद्रकी आणि बहुपेशीय सजीवांचं वर्गीकरण पुन्हा एकदा त्यांच्या शरीरात पेशीभित्तिका आहे की नाही हा मुद्दा लक्षात घेऊन वर्गीकरण केलं गेलं. जर दृश्यकेंद्रकी बहुपेशीय सजीवांमध्ये पेशीभित्तिका असेल तर अशा सजीवांचं वर्गीकरण शैवाल आणि वनस्पती ह्या सृष्टींमध्ये केलं गेलं. तर दृश्यकेंद्रकी बहुपेशीय परंतु पेशीभित्तिका नसलेल्या सजीवांचं वर्गीकरण हे 5व्या प्राणीसृष्टीमध्ये केलं गेलं. मग अशा प्रकारे ह्या 5 सृष्टींचा अभ्यास मोनेरा, प्रोटिस्टा, शैवाल, वनस्पती आणि प्राणी ह्या 5 सृष्टी विटाकार या शास्त्रज्ञाने या गटांमध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं तुम्ही शिकलेलं आहात. आता ह्यापैकी जी 4थी सृष्टी आहे वनस्पती, ह्या वनस्पती सृष्टीच्या वर्गीकरणाचा अभ्यास आपण इयत्ता 9वीला करणार आहोत. मग सर्वात पहिले वनस्पती म्हणजे काय? तर पेशीभित्तिकायुक्त दृश्यकेंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती म्हणून ओळखले जाते. वनस्पतींमध्ये हरितद्रव्य असते
आणि या हरितद्रव्याच्या साहाय्याने त्या प्रकाश संश्लेषण करतात आणि म्हणूनच वनस्पती ह्या स्वयंपोषी आहेत. वनस्पती सृष्टीचे वर्गीकरण करताना आपल्याला पुढील मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. पहिला मुद्दा आहे की वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत, म्हणजे मूळ, खोड, पान. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे वनस्पतींमध्ये अन्न आणि पाण्याचे वहन करण्यासाठी स्वतंत्र अशी ऊतीसंस्था आहे की नाही. तिसरा मुद्दा आहे बियांवर फळांचे आवरण आहे की नाही. आणि चौथा मुद्दा आहे बीजपत्रांची संख्या. मग वनस्पतींचे वर्गीकरण करताना ह्या विविध मुद्द्यांचा विचार करून वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते. 1883 एचर नावाच्या शास्त्रज्ञाने ह्या वनस्पती सृष्टीमध्ये आणखी 2 उपसृष्टींची भर घातली. त्यातली पहिली उपसृष्टी आहे अबीजपत्री वनस्पती. नावातच त्याचा अर्थ आहे अबीज, की ज्या वनस्पतीला फळे फुले येत नाहीत अशा सर्व वनस्पतींचा समावेश ह्या अबीजपत्री वनस्पतींमध्ये केला जातो. म्हणजेच आत्ता आपण जे 4 मुद्दे पाहिले त्यामध्ये सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे की वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत ह्याच्यावर आधारित, फळे फुले येतात की नाहीत याच्यावर आधारित एचरने वनस्पती सृष्टींचं हे वर्गीकरण केलेलं आहे. ह्या अबीजपत्री वनस्पतींचे 3 विभाग पडतात. पहिला विभाग आहे थॅलोफायटा. मुलींनो, तुम्ही नदीपात्रातील खडकांवर किंवा छोट्या ओहोळाच्या पाण्यात हिरव्या रंगाचे तंतू तरंगताना पाहिले असतील. यापैकी काही तंतू तुम्ही सूक्ष्मदर्शकाखाली जर त्यांचं निरीक्षण केलं तर त्या तंतूमधील पेशींमध्ये हिरव्या नागमोडी रेषांसारखे हरितलवक तुम्हाला बघायला मिळेल. आणि म्हणूनच ह्या थॅलोफायटा विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. या वनस्पतींना मूळ, खोड, पाने असे अवयव नसतात. या पाण्यात आढळतात. हिरव्या आहेत म्हणजेच स्वयंपोषी असतात. यांचे शरीर मऊ, साधे, तंतुरूपी असते. उदाहरणार्थ स्पायरोगायरा, कारा, उल्वा. आता ह्याच गटात हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या बुरशींचाही समावेश होतो. त्याला आपण आता ह्यातलीच एक वनस्पती आहे ही स्पायरोगायरा. या वनस्पतीची आकृती तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेली आहे. तुम्ही काढण्याचा सराव करायचा आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, ही आकृती काढताना पट्टीचा वापर करायचा नाही आहे. फक्त पेन्सिल घेऊन तुम्ही आयत काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते हरितलवक सर्पिलाकृती दाखवायचं आहे. ठळकपणे मधलं केंद्रक पण दाखवायचं आहे. आता या अबीजपत्री वनस्पतीचा पुढचा विभाग आपल्याला शिकायचा आहे ब्रायोफायटा. मुलींनो, तुम्ही पावसाळ्यामध्ये जुन्या ओलसर भिंतींवर किंवा विटांवरती हिरवागार मऊ गालिचा पाहिला असेल. ह्या वनस्पती या ब्रायोफायटा विभागात येतात. या वनस्पतींना उभयचर वनस्पती असेही म्हटले जाते, कारण या वनस्पती ओलसर मातीत वाढतात, परंतु त्यांना प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता असते, पाण्याची गरज असते. आणि म्हणून अशा प्रकारच्या सर्व वनस्पती ह्या ब्रायोफायटा विभागात तुम्हाला बघायला मिळतील. मुलींनो, तुम्ही आधीची जी आकृती पाहिली आणि आत्ताची जी बघताय किंवा चित्र जे बघताय त्यात तुम्हाला फरक दिसेल की आधीचं जे पाण्यातलं शैवाळ होतं ह्याला कुठल्याही प्रकारचे मूळ, खोड, पानं असे अवयव नव्हते. पण आत्ता जर तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला पानांसारखी रचना दिसती आहे. त्याच्यानंतर खोडासारखा एक भाग दिसतो आहे, कळीसारखा भाग दिसतो आहे. आता लक्षात घ्या, हे सर्व खरे अवयव नाही आहेत, पण त्यांच्यासारखे दिसणारे अवयव ह्या वनस्पतीला असतात. आणि म्हणून तुम्ही या वनस्पतीची वैशिष्ट्ये सांगू शकता की ह्यांना खरी मुळे, खोड, पाने असे अवयव नसतात, परंतु मुळांसारखे दिसणारे मुलाब आणि पानांसारखे दिसणारे भाग असतात. या वनस्पती स्वयंपोषी आणि उभयचर असतात. यांचे शरीर मऊ, चपटे आणि रिबिनीसारखे असते. बीजाणू निर्मितीने या वनस्पती प्रजनन करतात. उदाहरणार्थ मॉस, रिक्सिया, मर्केन्शिया आणि फ्युनारिया. त्यातल्याच या फ्युनारिया वनस्पतीची आकृती तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे. ह्या पण आकृतीचा सराव तुम्ही वहीमध्ये करायचा आहे.
अबीजपत्री वनस्पतीचा पुढचा विभाग आहे टेरिडोफायटा. मुलींनो, बागेतील शोभिवंत झुडपांमध्ये तुम्ही नेचे ही वनस्पती बघितली असेल. या प्रकारच्या वनस्पती या टेरिडोफायटा या विभागामध्ये येतात. मग आता तुम्ही बघू शकता की स्पष्टपणे ह्या वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पाने हे अवयव तुम्हाला बघायला मिळत आहेत. याची पानं म्हणजे शक्यतो पर्णिका, लहान लहान पर्णिका असतात. ह्या वनस्पती स्वयंपोषी आणि बहुपेशीय आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यांच्या शरीरामध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते. या वनस्पती बीजाणू निर्मितीद्वारे अलैंगिक प्रजनन करतात, तर युग्मक निर्मितीद्वारे लैंगिक प्रजनन करतात. उदाहरणार्थ नेचे, लायकोपोडियम, मार्सेलिया. त्यापैकीच नेचे या वनस्पतीची आकृतीही तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि ही वनस्पतीचा अभ्यास तुम्ही प्रयोगशाळेमध्येही करणार आहात. मग अशा प्रकारे आज आपण वनस्पतीचे वर्गीकरण शिकताना अबीजपत्री वनस्पतींचं कोणकोणत्या 3 गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं ते शिकलेलं आहोत. इथे मुद्दामून तुम्हाला तिन्ही वनस्पतींमधला फरक कळण्यासाठी हा फोटो टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता की पहिल्या विभागामध्ये कुठल्याच प्रकारचे अवयव, मूळ, खोड, पान तुम्हाला दिसत नाही. दुसऱ्या आकृतीमध्ये मूळ, खोड, पानांसारखे दिसणारे भाग आहेत, पण ते खरे अवयव नाहीत. आणि तिसऱ्या विभागामध्ये मात्र तुम्ही वनस्पतीचं व्यवस्थितपणे मूळ, खोड, पान अशा प्रकारे विभेदन तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार त्यांचे तीनची वैशिष्ट्ये लिहू शकता. व मुलींनो, तुम्ही या तीनही विभागांची वैशिष्ट्ये आणि आकृत्या या वहीमध्ये काढायच्या आहेत, लिहायचं आहे आणि यावरच आधारित तुम्हाला होमवर्क इथे दिलेला आहे. हा होमवर्कही तुम्ही वहीमध्ये लिहायचा आहे. धन्यवाद.